विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मी स्वाभिमानी रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियन अध्यक्ष भोलाभाऊ मंडल आणि वंचित बहुजन आघाडीचा ठाणे जिल्हा सचिव म्हणजे माजी सचिव, आता सध्या माझं पद नाही आहे। माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर डोमेन बिल्डर म्हणजे बिल्ड स्क्वेअर हा बिल्डर आहे। बांद्रा या ठिकाणी त्याचं कार्यालय, नाधा ब्रह्मा मंदिर, MK रोड, कालानगर। आता 1 करोड रुपयाचा फसवणूक आमच्या या सगळ्या कामगारांचा करून मी याला 12/11/2025 रोजी कायदेशीर एक पत्रव्यवहार केला। त्या अनुषंगाने आपला देवनार पोलीस स्टेशनने त्याला लेखी सूचना देऊन बोलवलं, पण तो आला नाही। त्यानंतर मी परत एक आंदोलनाची पत्रव्यवहार केली। हा 30 तारखेचा आमचा सगळं पत्रव्यवहार आहे। त्याच्यामध्ये कायदेशीर माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व गृहमंत्री, नामदार एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री, आकाश फुंडकर साहेब कामगार मंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त साहेब, SRS सेक्रेटरी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मान्य कामगार उपायुक्त साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब खेरवाडी पोलीस स्टेशन। तर विषय बंधू हे आहे की आजचा दिवस मी आंदोलन घेणार होतो त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर, पण हा बिल्डर राजनीतिक बॅकिंग किंवा याला कोणतं पॉवर आहे ते माहीत नाही, पण सध्या आम्ही काल परवा पत्र देण्यासाठी गेलो तर तेव्हा त्यांचे लोक सांगितले की साहेब नाही आहेत, विदेशात आहे। आणि मला कोणतरी या गोष्टीचा संशय आहे, तरी देखील मंगळवारी पुढच्या मंगळवारी ते बोलले की तुम्ही चर्चा करा, या विषयावर मार्ग काढू। पण ह्या पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे आहे की कुठून तरी माझ्या मनात संशय आहे की परत तो माझा दिशाभूल करणार किंवा माझ्या कामगारांचा दिशाभूल करणार, म्हणून हा मी पत्रकार परिषद घेतलाय। आणि जर मंगळवारी माझ्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर माझ्या यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन राहील। त्याच्यावरती माझ्या कामगार सोबत मी स्वतः अर्धनग्न आंदोलन करीन किंवा स्वतःला जाळून घेईन, अशी परिस्थिती आहे। नमस्कार। यापुढे परत त्यांच्या कार्यालयावर एकदा धडक मोर्चा देणार आणि त्यानंतर त्यांच्या प्रोजेक्ट साइडवर काम बंद आंदोलन करणार। सर, किती करोड हा प्रॉब्लेम केलेला आहे त्याने आणि कशा पद्धतीने? हे सगळे मजदूर आहेत, हे वेगळ्या वेगळ्या राज्यातून येतात काम करायला। आता ह्यांच्या मागे 2-3 ठेकेदार आहेत, छोटे छोटे ठेकेदार। तर कोणाचा 35 लाख आहे, कोणाचा 40 लाख आहे, कोणाचा 25 लाख आहे। आणि त्यांना ते म्हणजे मुद्दा म्हणून फसवायचे हे लोक धंदे करतात। सिव्हिल कायद्याच्या आरमध्ये यांना काय वाटते, सिव्हिल कायदा स्ट्रॉंग थोडासा कमी आहे आणि लोक कायदा पाळत नाही। छोटे छोटे ठेकेदार बाबत अजिबात पाळत नाही। वर्क ऑर्डर देऊन सुद्धा त्यांना काढताना ते कायदेशीर पद्धत आहे, शासनाचा नियम आहे की तुम्ही जर वर्क ऑर्डर देऊन एखाद्याला दुसऱ्याला काम देत असाल तर त्यांच्याकडनं लेखी घ्या किंवा 1 महिना अगोदर त्यांना नोटीस द्या। ह्या अशा गोष्टी न करता दादागिरी आणि हुकुमशाहीचा ह्याच्यावर हे बिल्डर लोक चालतात। आता ह्यांना कोणाचं संरक्षण आहे ते मला माहित नाही, पण कायदा आमचा बापाचा हा मला समजतो। बिल्डरचं नाव आहे बिल्ड स्क्वेअरचा मालक केतन मुसले। तसंच या बॅनरवर सगळं उल्लेख केलाय मी, त्यांचा ऑफिसचा पत्ता आणि प्रोजेक्टचा पत्ता। मुंबईत हा जो प्रकार चाललेला आहे, हा एकच ठिकाणी चाललाय का अजून ठिकाणी चाललाय? सर, हे बऱ्याच ठिकाणी चालू आहे, पण ज्याला उघडकीस करता येतो तो करतोय। काही ठिकाणी कामगारांना धमकी देऊन, छोटे छोटे ठेकेदारांना धमकी देऊन, काही गुंड प्रवृत्तीचे लोक मागे लावून मारहाण करून पळवतात। आता हे गोरगरीब आहेत, यांच्या हातावरचं पोट असतात, त्यांच्या लेकरं पोराच्या शिक्षणाचा विषय असतील, आरोग्याचा विषय असतो, हे बाहेरून येतात कमवण्यासाठी। पण या प्रकारचा अन्याय आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, कुठून तरी थांबला पाहिजे।
सध्या माझ्या अंतर्गत 50 ते 60 लोक आहेत. अजून हळूहळू वाढत चालले. जसं जसं लोकांना माहीत पडतो तसं तसं अजून लोक जॉईंट होऊ लागले त्याच बिल्डरच्या विरोधात. सॉरी, कोणत्या राज्यात हा वर्कर काही झारखंडचे आहेत, काही युपीचे आहेत, काही बिहारचे असतील. या 2-4 राज्याचे लोक आहेत. मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं? मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र दिलं आहे. बहुतेक मला एक मेल आला की बाबा तुमचा पत्रव्यवहारचा तपशीलसाठी मी पाठवलाय पुढं, परंतु हा बिल्डर योग्य नाही, याला कायद्याच्या भीती नाही. आता मंगळवारचा त्यांना टायमिंग दिला आहे, म्हणजे एका स्टाफच्या माध्यमातून पोलीस मित्र सोबत गेले नाही म्हणे साहेब आंदोलन करू नका, तर त्यांच्या माध्यमातून मी तिथे गेलतो. पण त्यांना मला सांगितलं की साहेब बाहेर आहेत, मंगळवारी या, चर्चा करतील. पण असं करून करून हे 3-4 महिन्यापासून माझा दिशाभूल करतोय. मग ते कामगारांच्या काय करत असतील? 10 तारखेनंतर त्यांची तुमची भेट झाली काय? हो, पुढील आंदोलनाची दिशा काय असेल? 10 तारखेपासून जर 10 तारखेला माझ्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर मी यापेक्षा तीव्र आंदोलन करीन. आणि त्याच्यावर मी सांगितलं याच्या अगोदरही की तिथं मी स्वतःला जीव देईन, स्वतःला जाळून घेईन. नाही, सगळं माझ्या कामगारांना नागराहून आंदोलन करायला लावतो. ओके, धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.